महाराष्ट्रात SIR म्हणजेच विशेष सखोल फेर तपासणी मोहिमेला 30 जून पासून सुरुवात झाली आहे। या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यातील मतदारांची पडताळणी केली जाणार आहे। या मोहिमेत सहभागी असलेले हजारो अधिकारी थेट मतदारांच्या घरोघरी जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत। या संपूर्ण प्रक्रियेचा मतदारांवर काय परिणाम होईल, मतदार यादीतून तुमचं नाव वगळलं गेलं तर काय करावं लागेल, असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत आणि त्याचीच उत्तरं आपण आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। आता ही SIR मोहीम म्हणजे नेमकं काय आहे ते आधी आपण समजून घेऊया। मतदार याद्यांची विशेष फेर तपासणी मोहीम ही निवडणूक आयोगाद्वारे राबवली जाणारी एक व्यापक पडताळणी मोहीम आहे। याद्वारे घरोघरी जाऊन मतदार याद्या अपडेट केल्या जातात। पात्र मतदारांची नावं समाविष्ट करणं, दुबार नावं काढून टाकणं, मृत किंवा कायमचे स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावं यादीतून वगळणं, मतदारांच्या माहितीत असलेल्या चुका सुधारणं आणि केवळ पात्र भारतीय नागरिकांचीच नावं मतदार यादीत राहतील ह्याची खात्री करणं असा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार देशभरात अशी शेवटची व्यापक मोहीम ही साधारण 20 वर्षांपूर्वी राबवण्यात आली होती। आता या SIR मोहिमेला महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पंजाब, सिक्कीम, त्रिपुरा, तेलंगणा आणि उत्तराखंड या राज्यात, त्याचबरोबर दिल्ली, राष्ट्रीय राजधानी प्रदेश, चंदीगड, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरुवात झालेली आहे। त्या अंतर्गत 36,73,00,000 मतदारांची पडताळणी केली जाणार आहे। प्रत्येक राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार या मोहिमेचा कालावधी हा थोडा वेगळा असणार आहे। आता ही सगळी प्रक्रिया राबवणार कोण, तर या मोहिमेसाठी बूथ लेवल अधिकारी म्हणजेच BLO नियुक्त करण्यात आले आहेत, जे मतदारांच्या घरी जाऊन त्यांची पडताळणी करतील। तसंच आवश्यक असल्यास त्यांच्याकडून अर्जही भरून घेतील। SIR प्रक्रियेत BLO प्रत्येक मतदाराला 2 गणना फॉर्म देणार आहेत। मतदारांनी त्यातील माहिती भरून एक प्रत स्वतःकडे ठेवायची आहे आणि दुसरी प्रत ही BLOंकडे जमा करायची आहे। ही माहिती ऑनलाईनही सादर करता येणार आहे। BLO कडे निवडणूक आयोगाचे अधिकृत ओळखपत्र असतं, त्यामुळे त्यांना घरात प्रवेश देण्यापूर्वी त्यांचं ओळखपत्र तपासण्याचा सल्ला आयोगानं प्रत्येक नागरिकांना दिला आहे। त्यामुळे मतदार म्हणून तुम्ही या सगळ्याची काळजी घ्या। BLO अधिकारी घरी आल्यानंतर कुटुंबातील काही सदस्य जर उपस्थित त्यावेळेस नसतील तर अधिकाऱ्यांनी पुन्हा आपल्या घरी भेट द्यावी अशी विनंती देखील मतदार करू शकतात। याशिवाय पडताळणीची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनं करण्यासाठी मतदार आपापल्या भागातील BLOंशी संपर्क साधू शकतात। घर बंद असल्यामुळे मतदारांचं नाव यादीतून आपोआप वगळलं जाणार नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे। बंद आढळलेल्या घरांना किमान 3 वेळा तरी भेट देण्याचे निर्देश BLOंना देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर मतदारांना मतदार निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करता येऊ शकतात। BLOंमार्फत ऑफलाईन पद्धतीने देखील ही प्रक्रिया पूर्ण करता येते। 18 वर्ष पूर्ण केलेले आणि मतदानासाठी पात्रतेच्या अटी पूर्ण करणारे नागरिक नियमानुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात। त्याचबरोबर नुकतंच लग्न होऊन पत्ता बदललेल्या व्यक्तींना नवीन ठिकाणी मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी अर्ज करता येतो। त्याचबरोबर जुन्या मतदारसंघातील नाव वगळण्याची विनंतीही करता येते। त्यासाठी आवश्यक कागदपत्र ही BLOंकडे सादर करावी लागतील। आता महत्त्वाचा मुद्दा येतो तो कागदपत्रांचा, की पडताळणी करताना नेमकी कोणती कागदपत्र सादर करायची। तर निवडणूक आयोगाच्या मते मतदारांना केवळ त्यांच्या तपशिलाची पडताळणी करावी लागेल, पण गरज पडल्यास वयाच्या पडताळणीसाठी जन्माचा दाखला, पॅन कार्ड, गाडीचं लायसन्स, 10वी किंवा 12वी बोर्डाचं प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्र गरजेचं असेल। त्याशिवाय ओळखीचा पुरावा म्हणून फक्त आधार कार्ड देखील बघितलं जाईल। रहिवासी पुराव्यासाठी फोटोसह बँक किंवा पोस्ट ऑफिसचं पासबुक, वीज बिल, भाडे कराराची पावती यापैकी एक कागदपत्र ग्राह्य धरलं जाईल। मतदारांकडे स्वतःचा पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो असणं आवश्यक आहे। महत्त्वाची बाब म्हणजे BLO केवळ मतदारांचे फक्त मूळ कागदपत्र पाहू शकतात, तसंच त्यांची छायांकित म्हणजे झेरॉक्स कॉपी आपल्याकडे ठेवू शकतात। फेर तपासणीसाठी कोणती कागदपत्र आवश्यक असतील हे संबंधित मतदाराच्या श्रेणीवर आणि आयोगाकडे उपलब्ध असलेल्या माहितीवर अवलंबून असेल।
कुटुंबातील एक सदस्य घरातील इतर सदस्यांचे पडताळणी अर्ज भरून BLO कडे जमा करू शकतो. मात्र प्रत्येक अर्जावरती संबंधित मतदाराची सही असणं गरजेचं आहे. BLO हे केवळ पडताळणीसाठी तुमची मूळ कागदपत्राची प्रत तपासणी करू शकतात, परंतु मूळ कागदपत्र स्वतःकडे ठेवून घेऊ शकत नाही. फक्त त्याची झेरॉक्स कॉपी किंवा आवश्यकता असल्यास अपलोड केलेले स्कॅन केलेले फॉर्म जमा केले जातात. आता या मोहिमेदरम्यान तुमची SIR पडताळणी पूर्ण झाली आहे की नाही हे कसं तपासावं? तर BLO घरी आल्यानंतर तुम्ही मतदार म्हणून त्यांच्याकडे पडताळणीच्या प्रक्रियेविषयी विचारू शकता. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या मतदार पोर्टलवरती जाऊन संबंधित तपशील तुम्ही टाकू शकता आणि ही माहिती संपूर्ण जाणून घेऊ शकता. याचबरोबर मतदार पडताळणीसाठी किंवा इतर यादीतील तपशील अद्ययावत करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारण्याचे अधिकार कोणत्याही निवडणूक अधिकाऱ्याला नाहीत. जर तुमचं नाव मतदार यादीत नसेल तर त्वरित तुमच्या भागातील BLOंशी संपर्क साधावा. मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे दिलेल्या मुदतीत विहित नमुन्यातील अर्ज भरून नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करावा, असं आवाहन देखील निवडणूक आयोगानं केलंय. मतदार याद्यांच्या फेरतपासणी नियमानुसार मतदारांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मतदाराला नोटीस देणं बंधनकारक आहे. त्यानंतर ठराविक वेळेत मतदारानं मूळ कागदपत्र सादर न केल्यास त्याचं नाव वगळलं जाऊ शकतं. मतदारांचं स्थलांतर, दुबार नोंदणी, मयत मतदारांची नावं यादीतून काढून टाकणं, मतदारांच्या माहितीतील चुका दुरुस्त करणं आणि सर्व पात्र व्यक्तींचा मतदार म्हणून समावेश करणं यासाठी निवडणूक आयोग ही मोहीम राबवतोय. यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी मतदार याद्या स्वच्छ, अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी मदत होईल, असं आयोगाचं म्हणणं आहे. दरम्यान ही सगळी प्रक्रिया 30 जून पासून सुरू झाली आहे. 29 जुलैपर्यंत BLO हे घराघरात जाऊन माहिती संकलन करणार आहेत. त्यानंतर 5 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी ही प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरला हरकती व दावे दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबरला हरकतींची छाननी व निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर शेवटचा टप्पा जो असेल तो 7 ऑक्टोबरला असेल. त्यावेळेस अंतिम मतदार यादी ही प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत मतदार म्हणून तुमचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मतदारांना अत्यंत सावधगिरीनं आपलं नाव आणि कुटुंबातील सदस्यांची नावं ही मतदार यादीत आहेत की नाही हे तपासून पाहावं लागेल. कारण या प्रक्रियेतून अंतिम मतदार यादी जी निश्चित होईल तीच पुढे निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे ह्या प्रक्रियेचं गांभीर्य लक्षात घेणं महत्त्वाचं ठरतं. दिलेली ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.